हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. परभणी आणि बीडच्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरण्याचा अंदाज. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जीएसटी सुधारणा विधेयक मांडलं जाणार. जिल्हा परिषद पंचायत समिती विधेयक अनेक महिने प्रलंबित. खातेवाटप झालं नसल्यानं संबंधित खात्यांचे प्रश्न कुणाला विचारायचे, विरोधकांचा सवाल. रविवारी शपथविधी झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. दुसऱ्या दिवशी हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या खातेवाटपासंदर्भात स्पष्टता येण्याची शक्यता. कुणाला कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आज उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार. ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार. उद्धव ठाकरेंनी पक्षातील आमदारांची बैठक बोलावली. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरे विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार. काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज नागपूरमध्ये बैठक. बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचा गटनेता आणि प्रतोद निवडला जाणार. मंत्रिमंडळात स्थान नसल्यानं छगन भुजबळ नाराज. हिवाळी अधिवेशन सोडून भुजबळ नाशिकला. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. मंत्रिमंडळातून का डावललं माहीत नाही, मात्र राज्यसभेवर जाऊन मतदारसंघातील मतदारांची प्रतारणा करू शकत नाही, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. छगन भुजबळ राष्ट्रवादीचा आत्मा शरीर सोडून जात नसतो, ते नाराज नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. छगन भुजबळांची नाराजी अजित पवार दूर करतील. ओबीसी नेते आहेत म्हणून डावललं जाण्याचा प्रश्न नाही. भुजबळ ज्येष्ठ नेते, वेगळी भूमिका घेणार नाहीत. धनंजय मुंडेंना विश्वास. ओबीसींचा आवाज बनलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळातून का डावललं जातंय. छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकरांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा सवाल. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही हा आमचा प्रश्न नाही. मराठा आरक्षणाच्या मारेकऱ्यांचं आम्हाला घेणं देणं नाही. मनोज जरांगेंची भुजबळांवर प्रतिक्रिया. मंत्रिमंडळातून डावललं जाणं हा फक्त भुजबळांवर नाही तर ओबीसी चळवळीवरचा अन्याय. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. छगन भुजबळांना भविष्यात राष्ट्रवादी आणि महायुतीत चांगलं स्थान देईल. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. 14 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत आपल्याला मंत्रिपदाची खात्री देण्यात आली होती. तसेच फडणवीस आणि बावनकुळेंनी आपल्याला मंत्रिपदाचा शब्द दिला होता. गडकरींच्या भेटीनंतर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. ज्यांचा मुलगा दुसऱ्या पक्षात जाऊन लढला त्यांनाही मंत्री केलं आणि आपण निष्ठावान असूनही आपल्याला मंत्री केलं नाही. मंत्रिपद नाकारल्यानंतर मुनगंटीवारांनी खदखद व्यक्त केली. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रिपदावरून कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजूत काढतील. बावनकुळेंनी विश्वास व्यक्त केला. महायुतीला मिळालेल्या यशात रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा. प्रामाणिकपणे मत देतो, मग आम्हाला मंत्रिपद का नाही. फडणवीसांनी विचार करावा. रामदास आठवलेंनी खंत व्यक्त केली. आपण रामदास आठवलेंची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचं निमंत्रण वेळेत पोहोचलं नाही. आमच्याकडून चूक झाली. बावनकुळेंनी रामदास आठवलेंची माफी मागितली. एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेमध्ये सादर होणार. सत्ताधारी पक्षाकडून सगळ्या खासदारांना व्हीप जारी. शिवसेनेच्या सगळ्या खासदारांना आज संसदेत उपस्थित राहण्याचं पत्र. एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती लोकसभेमध्ये सादर होणार. सगळ्या खासदारांना संसदेत उपस्थित राहणं अनिवार्य असेल. महाराष्ट्र विधानसभेवर धडक देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते नागपूरमध्ये. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नावर जनजागृती करणार. 2.5 वर्षांनी मंत्री बदलणार म्हणतात, पण मंत्र्यांना जबाबदारी समजायलाच 2 वर्ष लागतात. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची महायुती सरकारवर टीका. आज अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंची पत्रकार परिषद. सकाळी 11 वाजता सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करणार. न्यायालयीन कोठडीतील सोमनाथ सूर्यवंशीचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू. शवविच्छेदन अहवालात नमूद. पोस्टमॉर्टम अहवालात सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू. पोलिसांच्या मारहाणीत झालेल्या इंजुरीमुळे पोलीस अधीक्षक आणि निरीक्षकावर अजूनही कारवाई का नाही. जितेंद्र आव्हाडांचा परभणी प्रकरणावर सवाल. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचं त्याच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आलंय. त्यांच्यासाठी आम्ही न्यायाची लढाई लढणार. प्रकाश आंबेडकरांची एक्सपोज.
सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूची चौकशी सीआयडी किंवा एसआयटी मार्फत झाली पाहिजे, तसंच त्याच्या कुटुंबियांना सरकारनं मदत करावी. वडार समाजाचे नेते विजय चौगुले यांची मागणी. परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार. सोमनाथ यांच्या कुटुंबियांसह प्रकाश आंबेडकरही उपस्थित होते. भिवंडीमध्ये परभणी घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या आंदोलक तरुणाच्या कुटुंबियांना शासनानं तात्काळ मदत देण्याची आंदोलकांची मागणी. परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाल्यानं ठाण्यात निदर्शनं. आंबेडकरी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसील कार्यालय निषेध रॅली काढली. धुळ्यात परभणीतील आंदोलक तरुण सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ आंदोलन. आंदोलनामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी. परभणी घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये बंद. शहरामध्ये 2 ठिकाणी आंदोलनं. या प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची चौकशी करावी. आंदोलकांची निवेदनाद्वारे मागणी. नवी मुंबईमध्ये पोलीस आयुक्तालयासमोर आरपीआय आठवले गटाचं आंदोलन. कार्यकर्त्यांकडून पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी. वाशिममध्ये दलित संघटनांकडून अकोला हैदराबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याची आणि परभणीमध्ये दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांवरचे दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची संसदेत चर्चा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि मारेकऱ्याला फाशीची शिक्षा व्हावी. खासदार बजरंग सोनावणेंची लोकसभेत मागणी. माझ्या भावाची हत्या जातीवादातून झालेली नाही. सरपंच संतोष देशमुख यांच्या भावाचं मोठं विधान. राजकारणी लोकांनी संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात जात आणू नये. धनंजय देशमुख यांचं वक्तव्य. धुळ्यामध्ये सकल मराठा समाजाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा या मागणीसाठी आंदोलकांची घोषणाबाजी. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचं निधन. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं मृत्यू. पालघरमधील वाढवण बंदराच्या कामाला लवकरच सुरुवात होणार. पहिल्या टप्प्यात 4 कंटेनर टर्मिनल तयार करण्यात येणार. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाची माहिती. रायगडमधल्या रोहा रेल्वे स्थानकामध्ये आता लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना व्यावसायिक थांबा. खासदार सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात होणार. या संदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंजूर. एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान मध्य रेल्वेच्या प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ. नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून 4,966 कोटी रुपयांचं उत्पन्न. एसटीला नोव्हेंबरमध्ये 941 कोटींचं विक्रमी उत्पन्न. प्रतिदिन सरासरी 60 लाख प्रवाशांचा एसटीतून प्रवास. बेस्टचं खासगीकरण थांबवा या मागणीसाठी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांच्याकडून आंदोलन. बेस्टच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत भूषण गगराड यांना भेटून पत्र दिलं. साईबाबांच्या मूर्तीचं 3D स्कॅनिंग होणार असल्यानं 20 डिसेंबरला साईबाबांचं मंदिर 3 तास बंद राहणार. मूर्तीची झीज होत असल्यानं आणि भविष्यात आकार बदलून सौंदर्य कमी होण्याची शक्यता असल्यानं साई संस्थानचा निर्णय. मुंबईच्या किमान आणि कमाल तापमानात घट. सोमवारी 14 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. अहिल्यानगरमध्ये किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअस अंशांवर. गुरुवारपर्यंत थंडीचा जोर कायम राहील. हवामान विभागाचा अंदाज. नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिव्हलला सुरुवात. फेस्टिव्हलमध्ये आतापर्यंत 2,400 घोडे दाखल तर 50,000पासून 5 कोटीपर्यंतचे घोडे दाखल होण्याचा अंदाज. विजय दिनानिमित्त कराडमध्ये शस्त्रास्त्र प्रदर्शन. कर्नल संभाजीराव पाटलांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर शस्त्रास्त्र पाहण्यासाठी गर्दी. मुंबईच्या माहीममध्ये मखदूम शहाबाबांच्या उरुसाला सुरुवात. मुंबई पोलिसांनी मखदूम शहाबाबांच्या दर्ग्यावर मानाची पहिली चादर चढवली. जळगाव जिल्हा कारागृहामध्ये तृतीयपंथीयांसाठी पहिल्या स्वतंत्र बॅरेकचं उद्घाटन. विशेष पोलीस महानिरीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. राज्याच्या सरकारी रुग्णालयात अँटीबायोटिक टॅब्लेटचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडे औषध निर्मितीसाठी लागणारं सर्टिफिकेट नसल्याचं समोर. अधिकारी अनिल मस्केंचा एबीपी माझाशी बातचीत करताना खुलासा. कुर्ला अपघातातल्या मृतांचा आकडा आणखी वाढला. आणखी एका जखमी रुग्णाचा सायन रुग्णालयात मृत्यू. फजलू शेख असं मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव असून तो घाटकोपरचा रहिवासी आहे.
कुर्ल्यातील एका इमारतीच्या मीटर बॉक्समध्ये आग. इमारतीच्या प्रवेशद्वारावरच मीटर बॉक्स असल्यानं इमारतीतून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची गैरसोय. नाशिकच्या मालेगावमध्ये माल वाहतूक ट्रकला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात अज्ञातांनी रोड रोलरला आग लावली. आगीमध्ये 50 लाखांचा रोड रोलर जळून खाक. सोलापुरात एसटी बसेसवरती अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर आगारातून जाणाऱ्या 3 बसेसच्या काचा फोडल्या. परभणीच्या घटनेचे सोलापुरातही पडसाद. पोलीस अलर्ट मोडवर. नांदेडमध्ये भरधाव कारचा अपघात. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं नुकसान. वजीराबाद भागातली घटना. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड. दौंड पोलिसांकडून 64 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुटखा वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी पकडला. या प्रकरणी ट्रक चालक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल. नाशिक जिल्ह्यातील शिवार रस्त्यांसाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन. पेरू वाटप करत शेतकऱ्यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे शिवार रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी कामगार पक्षाचं चक्काजाम आंदोलन. महामार्ग सांगली जिल्ह्यातून रद्द करण्याची मागणी. आमदार रोहित पाटलांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. डोंबिवली, ठाणे आणि भाईंदर शहरांना जोडणाऱ्या जलवाहतुकीच्या कामांना गती द्या. ठाण्याचे खासदार नरेश मस्केंची मागणी. बिहारसारख्या राज्यामध्ये 2 एम्स रुग्णालये आहेत, पण महाराष्ट्रात फक्त एकच एम्स रुग्णालय का? मुंबईमध्ये एम्स रुग्णालयाची गरज. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांची लोकसभेत मागणी. बांगलादेशात हिंदूंसह अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भारत सरकारनं आवाज उठवायला हवा. प्रियंका गांधींचं लोकसभेत वक्तव्य. प्रियंका गांधींचा पॅलेस्टाईनला पाठिंबा. पॅलेस्टाईन मुक्त होईल असा उल्लेख असलेली बॅग घेऊन प्रियंका गांधी संसद भवनात. श्रीलंकन राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके भारत दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दिसानायकेंचं गार्ड ऑफ ऑनरनं स्वागत. दिल्लीमध्ये भाजपनं रिक्षा चालकांना साथ घातली. दिल्ली विधानसभेसाठी भाजपनं रणशिंग फुंकलं. अभिनेत्री इशिका तनेजा मैदानात. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल चीनला जाणार. 5 वर्षांनी भारतीय अधिकारी चीन दौऱ्यावर. सीमावाद सोडवण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. सिरियात झालेल्या सत्तांतरानंतर सिरियामध्ये असलेलं रशियन सैन्य हळूहळू माघारी. लष्करी वाहनही मायदेशी परतायला सुरुवात. सिरियामध्ये तैनात असलेले 900 अमेरिकी सैनिक हटवण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत. सिरियामध्ये परिस्थिती बदलत असल्यानं ट्रम्प यांनी असे संकेत दिले. रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न. पुतीन यांनी युक्रेनसोबत लवकरात लवकर शांतता करार करावा. अमेरिकेचं आवाहन. सुपरमॅन चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित. सिनेमा 11 जुलैला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार. प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफनं सासू वीणा कौशल यांच्यासोबत शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.